कधी स्टॉप झाला माहिती नाही. ओके, √2 इंटू √8 प्लस √18 त्या √2 ने आतमध्ये मल्टिप्लाय करा. √2 ने √8 ला मल्टिप्लाय केलं. √2 इंटू √8 हे झालं √16. त्या √2 ने √18 ला आपण मल्टिप्लाय केलं. √2 इंटू √18 √2 इंटू √18 आलं 36. या 36 चं स्क्वेअर रूट आणि 16 चं स्क्वेअर रूट, 16 चं स्क्वेअर रूट 4 घेतलं, 36 चं स्क्वेअर रूट 6 घेतलं. 4 + 6 काय झालं 10 झालं. पाच सेकंड एक्झाम्पल जे तुमच्या बुक मध्ये दिले √3 - √2 इंटू 2√3 - 3√2 हे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करणार आहे. पहा, ज्यांनी कोणी हा व्हिडिओ पहिल्यापासून पाहिला नसेल, कालचे व्हिडिओ पाहिले नसतील, त्या सर्वांनी मागचे व्हिडिओ पाहत जा. एखादी कॉन्सेप्ट जर समजली नाही तर आपण विचारत जा, पण सगळे व्हिडिओ पाहिले पाहिजे, त्याशिवाय आपल्या लक्षात येणार नाही. पहा, हे सगळं आपल्याला 10वीला गेल्यानंतर व्यवस्थित लागतं आणि हे तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजेत. मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ऍडिशन, सबट्रॅक्शन इतक्या सहजतेने तुम्हाला जमायला पाहिजे. पहा, यातल्या प्रत्येक टर्मनं सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणार आहे. √3 न सेकंड ब्रॅकेटला मी मल्टिप्लाय केलं. √3 इंटू 2√3 - 3√2 ऍज इट इज घेतला. -√2 इथे ऍज इट इज लिहिले. सेकंड ब्रॅकेट 2√3 - 3√2 अशा पद्धतीने लिहिलं. त्या √3 आतमध्ये मल्टिप्लाय करून घ्या. हे 2 ऍज इट इज √3 इंटू √3. ओके, 3√2 ऍज इट इज √3 ने त्याला मल्टिप्लाय करू. या -√2 ने 2√3 ला मल्टिप्लाय करू. हे 2√3 ऍज इट इज याला मल्टिप्लाय करू √2 ने. त्या अगोदर √2 लिहिले तरी काय फरक पडत नाही. हे 2 इथं घ्या. हे √2 अगोदर √3 नंतर काही फरक पडत नाही. हे मायनस मायनस इथं पाहिजे, इथं मायनस आहे, इथं मायनस आहे. मायनस मायनस काय होतं प्लस होतं. प्लस मायनस मायनस राहतं, मायनस प्लस मायनस राहतं, प्लस 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 आणि मायनस मायनस प्लस. इथं मायनस √2 आणि मायनस 3√2. तर आपण हे √2 इंटू 3√2 अशा पद्धतीनं लिहूया. इथं 3√2 आहे. देन मल्टिप्लाय करू. 2 इंटू √3 इंटू √3 अगोदर सांगितलं मी तुम्हाला, ते त्या गोष्टी समजावून सांगितल्या. जर त्यावेळेस व्हिडिओ चालू होता का नाही माहित नाही, परत एकदा ते रिपीट करतो मी. पहा, 2 इंटू √3 इंटू √3 काय येईल 3 येईल. मायनस 3 इंटू याला एकत्र लिहा 2 3 जा 6 मायनस इथं 2 इंटू 3 2 जा 6 प्लस 3 इंटू √2 इंटू √2 फक्त 2 उरतील. ओके, पुढे काय झालं पहा 2 3 जा 6 मायनस 3√6 आणि -2√6. लक्षात घ्या -3√6 2√6. तुम्हाला ऍडिशन शिकवली मी सरची. इथं ऑर्डर सेम आहे, रॅडिकंड सेम आहे. ऑर्डर आणि रॅडिकंड सेम असेल तर त्याची ऍडिशन होईल. 3 आणि 2 काय झाले 5√6. हे पुढचे 3 2 जा 6. आता हे 6 आणि हे 6 दोन्हीला पण प्लस साइन आहे, याची ऍडिशन करू. 6 + 6 12 - 5√6 हे झालं आन्सर. ज्यांना कोणाला समजलं नसेल परत एकदा पहा, व्यवस्थित समजेल तुम्हाला. देन वी लर्न द नेक्स्ट कॉन्सेप्ट आपण शिकणार आहेत. पहा, ज्या कॉन्सेप्ट शिकणार आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची कॉन्सेप्ट आजची कोणती लक्षात ठेवा. आपल्याला जे महत्त्वाचं घ्यायचे a + b सेकंड ब्रॅकेट a - b इज इक्वल टू a² - b². हे फॉर्म्युले मागील वर्षी आपण प्रूव्ह केले होते. नसतील समजले तर यातल्या प्रत्येक पदाला पुढच्या ब्रॅकेटला गुणा. a न a - b ला गुणा प्लस b न a - b ला गुणा. हे आन्सर येते a² - b². मला वाटतं 9वीला आला तुम्हाला सगळं आतापर्यंत क्लिअर आहे. a + b a - b इज इक्वल टू a² - b² हा मेन फॉर्म्युला आहे. याच फॉर्म्युलेच्या आधारे आपल्याला पुढचे एक्झाम्पल सोडवायचे आहेत. पहा, एक 2 एक्झाम्पल घेतो, त्याच्या आधारे मला काय शिकवायचंय कॉन्जुगेट पेअर ऑफ ईच अदर हे शिकवायचंय. कॉन्जुगेट पेअर म्हणजे काय ते समजण्यासाठी आपण काही उदाहरणं घेऊ. पहा, a + b a - b इज इक्वल टू a² - b². क्या है पहा, एक एग्जांपल घेतो. √5 + √3. ओके, √5 + √3 वन ब्रॅकेट and √5 - √3 in another bracket. याला a माना. a + b हे a - b a + b a - b फॉर्म्युला काय a² - b². a² याला a मानू आपण. a हे b हे a
हे बी, ए प्लस बी, ए मायनस बी, काय येईल सांगा? ए स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजे रूट 5 स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. बी स्क्वेअर मीन्स रूट 3 चा स्क्वेअर. ओके, रूट 5 चा स्क्वेअर अगोदर मी सांगितलं तुम्हाला. रूट मध्ये ए असेल त्या ब्रॅकेटचा जो स्क्वेअर केला तर काय उरतं उत्तर? ए उरतं. रूट 5 चा स्क्वेअर काय आला? 5 मायनस रूट 3 चा स्क्वेअर काय आला? 3. Our answer is 2 and 2 is a rational number. 2 काय आला? रॅशनल नंबर आला. a plus b, a minus b. ज्यावेळेस आता प्रोडक्ट घेऊ त्यावेळेस आन्सर काय येते लक्षात ठेवा. आन्सर येते रॅशनल नंबर. नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेऊया. पहा, नेक्स्ट तुमच्या पुस्तकातले घेतो. रूट 3 प्लस रूट 7. ओके, रूट 3 प्लस रूट 7 in one bracket another bracket रूट 3 मायनस रूट 7. हाच फॉर्म्युला a प्लस b, a मायनस b. a आहे तो रूट 3. रूट 3 स्क्वेअर मायनस रूट 7 चा स्क्वेअर. देन रूट 3 चा स्क्वेअर आला 3 मायनस 7 चा स्क्वेअर आला 7 इज इक्वल टू मायनस 4. 3 मायनस 7 काय आलं? मायनस 4. मायनस 4 इज अ रॅशनल नंबर. लक्षात घ्या, कॉन्जुगेट रूट 3 प्लस रूट 7 बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ट आहे. रूट 3 मायनस रूट 7 ही सुद्धा बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ट आहे. मीन्स प्रोडक्ट ऑफ these two binomial surds are a rational number. या दोन टर्मचा प्रोडक्ट आलाय रॅशनल नंबर. मग लक्षात घ्यायचं, the product of these two binomial surd is a rational number and these pairs is called conjugate pair of each other. याला conjugate pair of each other म्हणायचं. ज्या दोन बायनॉमियल सर्डचा प्रोडक्ट हा रॅशनल नंबर येतो त्यांना कॉन्जुगेट पेअर ऑफ इच अदर. या रूट 3 प्लस 7, रूट 3 प्लस रूट 7 ही कॉन्जुगेट पेअर आहे कोणाची? रूट 3 मायनस रूट 7 ची. आणखी रूट 3 मायनस रूट 7 ही कॉन्जुगेट पेअर आहे कोणाची? रूट 3 प्लस रूट 7 ची. म्हणजे ही कॉन्जुगेट पेअर याची आणि ही बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ट कॉन्जुगेट पेअर याची. मीन्स द प्रोडक्ट ऑफ टू कॉन्जुगेट पेअर इज रॅशनल नंबर. त्याचा प्रोडक्ट हा रॅशनल नंबर आला पाहिजे. ज्यांचा प्रोडक्ट रॅशनल नंबर येतो त्या दोन्ही एकमेकींच्या कॉन्जुगेट पेअर असतात. तुमच्या पुस्तकामध्ये पहा, जे काही एक्झाम्पल सोडून दिले मी 2 एक्झाम्पल तुम्हाला त्यातले सोडून दिले. खाली काय लिहिले वाचतो मी, तुम्हाला समजून घ्या. द प्रोडक्ट ऑफ these two binomial surd is a rational number. Hence these are conjugate pairs of each other. या दोन्हींना एकमेकांचे काय म्हणायचं? कॉन्जुगेट पेअर. ही याची कॉन्जुगेट पेअर, ही याची कॉन्जुगेट पेअर. ओके, पुढे काय दिले पाहू. each binomial surd in a conjugate pair is rationalizing factor for other. म्हणजे काय होतं पहा, हे ने याला मल्टिप्लाय करा किंवा याने याला मल्टिप्लाय करा. रॅशनलायझिंग हा याचा रॅशनलायझिंग फॅक्टर आहे, हा याचा रॅशनलायझिंग फॅक्टर आहे. ज्याच्यामुळे जो आन्सर येणार आहे ते रॅशनल नंबर येणार आहे, एकमेकांचे रॅशनलायझिंग फॅक्टर येतं. त्यानंतर पहा, रूट 5 प्लस रूट 3 द कॉन्जुगेट पेअर ऑफ बायनॉमिकल सर्ट इज रूट 5 मायनस रूट 3 and रूट 3 मायनस रूट 5. आता ते कसं ते सांगतो एकदा पहा. याचा अर्थ काय होतो ते सांगतो. पहा, रूट 5 प्लस रूट 3, रूट 5 प्लस रूट 3 याची जर कॉन्जुगेट पेअर शोधायची असेल तुम्हाला, जेणेकरून आन्सर रॅशनल नंबर येईल, काय घेऊ शकता तुम्ही? रूट 5 मायनस रूट 3 ही घेऊ शकता. किंवा त्यांनी काय सांगितलं आणखी काय घेऊ शकता? रूट 3 मायनस रूट 5 अशी ही घेऊ शकता. आता तुम्ही म्हणता कसं शक्य आहे सर? रूट 5 प्लस रूट 3, रूट 3 मायनस रूट 5 असं कसं घेऊ शकतो? हे मान्य आहे मला इथपर्यंत, पण हे कसं शक्य आहे? ते कसं शक्य आहे ते सांगतो पहा. हे रूट 5 प्लस रूट 3 ला तुम्ही असं लिहू शकता का? रूट 3 प्लस रूट 5. काय अडचण आहे का तुम्हाला? काय अडचण नाही. रूट 5 प्लस रूट 3 ला रूट 3 प्लस रूट 5 लिहू शकतो. अगोदर आपण प्रॉपर्टी शिकलो होतो पहा, सगळ्यात अगोदर प्रॉपर्टी a प्लस b इज इक्वल टू काय? b प्लस a. a प्लस b लिहा नाहीतर b प्लस a लिहा, उत्तरामध्ये काही फरक पडत नाही. 3 प्लस 2 लिहा किंवा 2 प्लस 3 लिहा, आन्सर मध्ये काही डिफरन्स नाही. तसं आपण रूट 5 प्लस रूट 3 ला काय लिहिलं? रूट 3 प्लस रूट 5. आता होईल का याची कॉन्जुगेट पेअर? होईल. म्हणजे रूट 5 प्लस रूट 3 ची कॉन्जुगेट पेअर रूट 5 मायनस रूट 3 असते किंवा रूट 3 मायनस रूट 5 असते. त्या दोन्ही पण त्याच्या कॉन्जुगेट पेअर आहे. कॉन्जुगेट पेअर म्हणजे काय? तर त्यांचा प्रोडक्ट हा रॅशनल नंबर आला पाहिजे. सिमिलरली तसंच उदाहरण दिले 7 प्लस रूट 3 द
द कॉन्जुगेट पेअर ऑफ 7 मायनस रूट 3 आणि रूट 3 मायनस 7 काय फरक पडत नाही, करून पहा. पुढे काय दिले, रिमेंबर दिस मध्ये द प्रोडक्ट ऑफ कॉन्जुगेट पेअर ऑफ बायनॉमियल सर्ट इज ऑलवेज अ रॅशनल नंबर. जे तुम्हाला आता सांगितलं मी, द प्रोडक्ट ऑफ कॉन्जुगेट पेअर ऑफ बायनॉमियल सर्ट या दोन्ही एकमेकांच्या कॉन्जुगेट पेअर आहेत. प्रोडक्ट ऑफ कॉन्जुगेट पेअर ऑफ बायनॉमियल सर्ट इज ऑलवेज अ रॅशनल नंबर. लक्षात ठेवा, ज्या काही कॉन्जुगेट पेअर असतात एकमेकांच्या त्यांचा प्रोडक्ट हा नेहमी ऑलवेज रॅशनल नंबर असतो. आणि सगळाचे सगळा प्रॅक्टिस सेट आपल्याला यावरती आधारित सोडवायचा आहे. पूर्ण प्रॅक्टिस सेट याच्यावरती आधारित सोडवायचा आहे. कसा सोडवायचा ते आपण पाहूया. आता एक उदाहरण प्रॅक्टिस सेट सुरू करू. नाउ टू स्टार्ट द प्रॅक्टिस सेट 2.4. प्रॅक्टिस सेट 2.4 ला सुरुवात करूया आपण. फर्स्ट क्वेश्चन इन दिस प्रॅक्टिस सेट देयर आर 7 क्वेश्चन. वी सॉल्व ऑल दिस 7 क्वेश्चन टुडे. फर्स्ट क्वेश्चन काय बा, मल्टिप्लाय. फक्त मल्टिप्लाय करायला सांगितलंय. एक मिनिट फक्त. ओके, मल्टिप्लाय फर्स्ट क्वेश्चन आहे. मल्टिप्लाय इन प्रॅक्टिस सेट 2.4 फर्स्ट क्वेश्चन इज मल्टिप्लाय. फर्स्ट क्वेश्चन इज रूट 3 into root 7 minus root 3. Root 7 minus root 3. Then root 3 into multiply outer term into the each term in the bracket. बाहेरील प्रत्येक टर्मने आतल्या प्रत्येक पदाला गुणा रूट 3 into रूट 7. ओके, रूट 3 into रूट 7. इथं प्लस आहे, इथं मायनस आहे, इथं मायनस आहे, प्लस मायनस मायनस. रूट 3 into रूट 3. रूट 3 into रूट 3. then रूट 3 into रूट 7 काय आहे पा, 3 7 जा 21 मायनस रूट 3 into रूट 3 3. उत्तर संपलं आपलं. पुढे आपण याच्यामध्ये काय करू शकत नाही. दिस इज आवर आन्सर. देन सेकंड क्वेश्चन पा. सेकंड क्वेश्चन मध्ये सुद्धा आपल्याला मल्टिप्लाय करायचे. कशाने मल्टिप्लाय करायचे फक्त पा. रूट 5 मायनस रूट 7. रूट 5 मायनस रूट 7 into रूट 5 मायनस रूट 7 into रूट 2. रूट 2 ने मल्टिप्लाय करा. कसं मल्टिप्लाय करता चेक करा. रूट असंच इथं फक्त अगोदर दिला होता टर्म, इथं नंतर दिली. रूट 5 into रूट 2. रूट 5 into रूट 2 मायनस रूट 7 into रूट 2. रूट 7 into रूट 2. रूट 5 into रूट 2 काय येईल, 5 टू जा 10 मायनस 7 टू जा 14. रूट 10 मायनस रूट 14. आन्सर संपलेलं आहे. अशा पद्धतीनं तुम्ही सोडू शकता, काही अवघड नाही. ते नेक्स्ट क्वेश्चन काय पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे 3. पूर्ण एकदा साफ करतो, व्यवस्थित बसेल. चांगला क्वेश्चन आहे समजायला तुम्हाला. 3 रूट 2. ओके, 3 रूट 2 मायनस 3 रूट 2 मायनस रूट 3 in first bracket. Another bracket is 4 root 3 minus root 2. अगोदर एक क्वेश्चन मी एक असा तुम्हाला सोडून दिला होता, तसाच हा क्वेश्चन आहे. ईच टर्म ने प्रत्येक टर्म ना सेकंड ब्रॅकेटला आपल्याला मल्टिप्लाय करून घ्यायचे. घेऊया आपण 3 रूट 2 ने सेकंड ब्रॅकेट काय आहे 4 रूट 3 मायनस रूट 2 मायनस रूट 3 ने सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. 4 रूट 3 मायनस रूट 2. या पद्धतीने आपण मल्टिप्लाय करणार आहे. पाहूया काय येते पहा. 3 into 4 लिहू आपण. 3 into 4 हे 3 into 4 लिहिले. त्यानंतर रूट 2 into रूट 3 याला एकत्र लिहू का मी डायरेक्ट. रूट 2 वेगळे लिहितो समजण्यासाठी. रूट 2 into रूट 3 सेपरेट लिहिलं. मायनस या टर्म परत या टर्मला गुणा. 3 रूट 2 into रूट 2. 3 रूट 2 into रूट 2 मायनस हे 4 ऍज इट इज येतो मी 4. त्यानंतर रूट 3 हे रूट 3 into रूट 3
इथं मायनस आहे इथं प्लस आहे, मायनस प्लस काय होईल मायनस होईल, हे मायनस मायनस आहे इथं मायनस 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 काय होईल प्लस होईल, √3 इंटू √2 √3 इंटू √2. पाहूया आपण आता सोडूया पुढे काय होते 3 इंटू 4 3 4 जा 12 इंटू 2 3 जा 6 ओके 3 चौक 12 2 3 जा 6 मायनस हे 3 एज इट इज √2 इंटू √2 फक्त 2 उरतील मायनस हे 4 एज इट इज √3 इंटू √3 काय येईल 3 प्लस √3 इंटू √2 काय येईल 3 2 जा 6 येईल ओके काय येते पाहू आपण 12 √6 3 2 जा 6 मायनस 6 मायनस 4 3 जा 12 प्लस √6 हो आता इथे 12 √6 आहे इथे एकदा √6 आहे पाहिजे 12 आणि इथे एक वेळा म्हणजे 12 इथे 12 वेळा इथे एक वेळा √6 आहे 12 आणि 1 13 12 प्लस 1 13 13 √6 मायनस 6 आणि मायनस 12 काय होईल मायनस 18 दिस इज आवर आन्सर. अशा पद्धतीने आन्सर काढायचे काही अवघड नाही यातल्या प्रत्येक पदानं पुढच्या कंसाला गुणायचे. जर समजलं नसेल तर परत एकदा ऐकतचा व्हिडिओ तुम्हाला ते पूर्ण समजून जाईल काही अवघड नाही. अशा पद्धतीने 3 क्वेश्चन आपले सोडून झालेले आहेत. देन क्वेश्चन नंबर 2 आपण सोडवणार आहे. हा क्वेश्चन नंबर 2 काय आहे रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. कालच आपण रॅशनलाइज द डिनॉमिनेटर शिकलो होतो ते थोडासा वेगळा क्वेश्चन होता. हा थोडासा वेगळा क्वेश्चन आहे रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. हा क्वेश्चन 1 काय रॅशनलाइज द डिनॉमिनेटर मध्ये काय 1 अपॉन √7 प्लस √2 √7 प्लस √2 काल आपण जे शिकवत होतो काल असं तो 1 अपॉन √2 आणि याला काय करा रॅशनलाइज द डिनॉमिनेटर करा. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर करताना आपण काय करायचो त्या √2 न न्यूमरेटरला आणि √2 न डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचो. इथेही तेच करायचंय फक्त कॉन्जुगेट पेअर लिहायची. आता कॉन्जुगेट पेअर लिहिताना कसं लिहायचंय पहा हे कसं सोडवायचं तर कॉन्जुगेट पेअर ऑफ द कॉन्जुगेट पेअर ऑफ कोणाची कॉन्जुगेट पेअर घ्यायची √7 प्लस √2 ची √7 प्लस √2 इज द कॉन्जुगेट पेअर ऑफ √7 प्लस √2 इज कोणती कॉन्जुगेट पेअर घ्यायची इथं प्लस आहे फक्त मायनस घ्यायचं बस याच्यापेक्षा वेगळं काहीच करायचं नाही. √7 प्लस √2 इज √7 मायनस √2 बस एवढं इतकं सोपं आहे पहा. कॉन्जुगेट पेअर काय घ्यायची द कॉन्जुगेट पेअर ऑफ √7 प्लस √2 इज √7 मायनस √2 आणि जी कॉन्जुगेट पेअर घेतली त्याने न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं एवढं काम आपल्याकडे आहे. काय 1 अपॉन √7 प्लस √2 ऍज इट इज इज इक्वल टू करतो मी किंवा इज इक्वल टू 1 अपॉन √7 प्लस √7 प्लस √2 इंटू कशाने मल्टिप्लाय करायचं जी कॉन्जुगेट पेअर आली तिने डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरला मल्टिप्लाय करायचं √7 मायनस √2 डिवाइडेड बाय √7 मायनस √2. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला जर सेम नंबरने मल्टिप्लाय केलं तर काही फरक पडत नाही. आपण सेम नंबरने मल्टिप्लाय केलं सेम नंबरने मल्टिप्लाय केल्यामुळे काय आलं पहा 1 ने कोणत्याही नंबरला मल्टिप्लाय केलं तीच संख्या भेटते √7 मायनस √2 ऍज इट इज √7 मायनस √2 ऍज इट इज आले. खाली काय झालं पहा a प्लस बी a मायनस बी इथं वापरायचंय पहा a प्लस बी आणि a मायनस बी याचा आन्सर काय असतं a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. इथे a काय आहे √7 ओके √7 चा स्क्वेअर मायनस √2 चा स्क्वेअर a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर काय इथे पाहू आपण हे √7 ऍज इट इज √7 मायनस √2 सुद्धा ऍज इट इज घेतलं √7 चा स्क्वेअर काय आहे 7 मायनस √2 चा स्क्वेअर 2 काय आन्सर आला पहा √7 मायनस √2 डिवाइडेड बाय 7 मायनस 2 5 अँड दिस इज आवर आन्सर. हे आपलं उत्तर आहे. अशा पद्धतीने आपल्याला सगळे प्रश्न सोडवायचे अतिशय सोपे सगळे प्रश्न. काय केले समजून घ्या फक्त द कॉन्जुगेट पेअर ऑफ याची कॉन्जुगेट पेअर लिहिली काय लिहिली तर फक्त प्लस येते तर फक्त मायनस करायचंय √7 मायनस √2 √7 मायनस √2 ने मल्टिप्लाय करायचं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला
त्या 1 ने मल्टिप्लाय केल्यावर √7 मायनस √2 आला. हे √7 मायनस √2 मी ऍज इट इज लिहिलं. इथे a प्लस b a मायनस b a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. इथे a आहे √7 चा स्क्वेअर मायनस √2 चा स्क्वेअर. √7 चा स्क्वेअर 7 √2 चा स्क्वेअर 2 7 मायनस 2 5. हे इतकं सोपं आहे. हा सेकंड एक्झाम्पल सोडवल्यानंतर आणखी तुम्हाला सोपं वाटेल. सेकंड एक्झाम्पल घेऊया आपण. सेकंड एक्झाम्पल काय 3 अपॉन 2√5 मायनस 2√5 मायनस 3√2 3√2 याचा बरोबर आहे का चेक करू. 2√5 मायनस 3√2. ओके. याची कॉन्जुगेट पेअर घ्यायची. इथं मायनस आहे तिथं प्लस घेतलं की कॉन्जुगेट पेअर झाली. इथं लिहू आपण द conjugate pair of 2√5 minus 3√2 is याची कॉन्जुगेट पेअर काय येईल 2√5 प्लस 3√2. इथं फक्त प्लस घ्यायचंय आणि प्लस घेऊन मल्टिप्लाय करायचे. काय अवघड नाही. करूया आपण. ऍज इट इज लिहितो मी 3 अपॉन 2√5 मायनस 3√2 इज इक्वल टू काय 3 अपॉन 2√5 मायनस 3√2 इंटू कशाने मल्टिप्लाय करायचंय कॉन्जुगेट पेअरने. कॉन्जुगेट पेअर काय केली तर प्लस घ्यायचे फक्त 2√5 प्लस 3√2 डिवाइडेड बाय 2√5 प्लस 3√2. पाहिजे काय येते पाहू आपण. हे 3 ऍज इट इज हा सेकंड सेम घ्या 3 ने याला गुणायचे 2√5 प्लस 3√2 ऍज इट इज ठेवला आपण डिवाइडेड बाय a मायनस b a प्लस b काय येणार आहे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर म्हणजे काय 2√5 चा स्क्वेअर मायनस 3√2 चा स्क्वेअर. पाहूया आपण काय होतं आता इज इक्वल टू खाली लिहिण्याऐवजी समोर लिहितो इज इक्वल टू हे 3 ऍज इट इज ठेवतो 3 इंटू 2√5 प्लस 3√2 डिवाइडेड बाय काय पाहू आपण आता 2 चा स्क्वेअर काय आला 4 इंटू √5 चा स्क्वेअर 5 मायनस 3 चा स्क्वेअर 9 इंटू √2 चा स्क्वेअर 2. ओके. इज इक्वल टू हे गरज पडली तर आपण खाली चेंज करू किंवा असं लिहिलं तरी चालतं. पाहूया आपण याला मल्टिप्लाय केलं तरी चालतं. 3 इंटू पुढे ठरवूया आपण 3 इंटू 2√5 मायनस प्लस 3√2 डिवाइडेड बाय 4 5 जा 20 मायनस 9 2 जा 18 इज इक्वल टू काय ते पाहू आपण आता 3 इंटू 2√5 प्लस 3√2 डिवाइडेड बाय 20 मायनस 18 काय आलं 2 आलं. पहा अशा पद्धतीने उत्तर शोधायचं होतं. यातने मल्टिप्लाय केलं 3 ने 3 दोने 6 6√5 3 3 जा 9√2 येईल. इथपर्यंत सोडवलं हे उत्तर बरोबर आहे. आतमध्ये मल्टिप्लाय केलं तरी सुद्धा आपलं उत्तर बरोबर आहे. इतका सोपे क्वेश्चन आहे पहा. त्यानंतर वी सॉल्व द नेक्स्ट क्वेश्चन आपण सॉल्व करणार आहेत पहा. ज्यांना कोणाला लिहून घ्यायचे स्क्रीनशॉट काढून घ्या मोबाईलचे. Then we solve the next question. Next question is 4 upon 7 plus 4√3. 4 upon 7 plus 4√3. पाहिजे सेम अगोदरच्या सोडवलं इथं फक्त प्लस आहे. त्याची कॉन्जुगेट पेअर काय आहे मायनस आहे. द कॉन्जुगेट पेअर ऑफ तर लिहितो मी द कॉन्जुगेट पेअर ऑफ 7 प्लस 4√3 इज याची कॉन्जुगेट पेअर काय आहे 7 मायनस 4√3 7 मायनस 4√3. पाहूया आपण काय ते 4 अपॉन 7 प्लस 4√3 इज इक्वल टू काय सेम घ्या 4
अपॉन 7 प्लस 4 रूट 3 इंटू कॉन्जुगेट पेअरने मल्टिप्लाय करा 7 मायनस 4 रूट 3 डिवायडेड बाय 7 मायनस 4 रूट 3. पाहूया आपण काय येते इज इक्वल टू खाली लिहायला पाहिजे सगळं करून इज इक्वल टू अशा पद्धतीने जागेच्या मर्यादेमुळे मी लिहितो तुम्ही खाली लिहित जा. 7 ने 4 ने मल्टिप्लाय करा 4 इंटू 7 मायनस 4 रूट 3 काय केलं न्यूमरेटरने न्यूमरेटरला मल्टिप्लाय केलं 4 इंटू 7 मायनस 4 रूट 3 डिवायडेड बाय a प्लस b a मायनस b a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर 7 चा स्क्वेअर मायनस 4 रूट 3 चा स्क्वेअर 4 रूट 3 ब्रॅकेट स्क्वेअर काय ते चेक करू आपण 4 इंटू 7 मायनस 4 रूट 3 डिवायडेड बाय 7 चा स्क्वेअर 49 मायनस 4 चा स्क्वेअर 16 into root 3 चा स्क्वेअर 3 is equal to 4 into 7 minus 4 root 3 divided by 49 minus 16 3 दा 48 चेक करू आपण काय येते 4 into 7 minus 4 root 3 divided by 49 minus 48 काय आलं 1 आलं इथपर्यंत उत्तर बरोबर आहे. ज्यांना असं वाटतं की पूर्ण आतमध्ये मला मल्टिप्लाय करायचे करा 4 7 जा 28 मायनस 4 4 जा 16 अंडर रूट 3 हे सुद्धा आन्सर बरोबर आहे. कोणत्याही पद्धतीने थोडा इथपर्यंत सोडवलं दोन्ही उत्तर तुमचे बरोबर आहेत. पहा अतिशय सोप्या पद्धतीने हा प्रॅक्टिस सेट सांगितलाय. लास्ट क्वेश्चन राहिला मी लास्ट क्वेश्चन तुम्हाला सांगतो. या प्रॅक्टिस सेट मधला लास्ट क्वेश्चन आहे पहा. लास्ट क्वेश्चन काय रूट 5 मायनस रूट 3 ओके रूट 5 मायनस रूट 3 डिवायडेड बाय रूट 5 प्लस रूट 3 रूट 5 प्लस रूट 3 काय वेगळं काय नाही रॅशनलाइज द डिनॉमिनेटर आपल्याला डिनॉमिनेटर रॅशनलाइज करायचं आहे म्हणून फक्त याचीच कॉन्जुगेट पेअर घ्यायची वर काय त्याचा विचार करायचा नाही आपल्याला डिनॉमिनेटर रॅशनलाइज करायचा आहे. द कॉन्जुगेट पेअर ऑफ रूट 5 प्लस रूट 3 इज याची कॉन्जुगेट पेअर काय फक्त मायनस साइन येईल मध्ये रूट 5 मायनस रूट 3 पास सेम आहे काय ते पाहू आपण रूट 5 मायनस रूट 3 डिवायडेड बाय रूट 5 प्लस रूट 3 इज इक्वल टू रूट 5 मायनस रूट 3 डिवायडेड बाय रूट 5 प्लस रूट 3 इनटू कॉन्जुगेट पेअर ने मल्टिप्लाय करायचंय रूट 5 मायनस रूट 3 डिवायडेड बाय रूट 5 मायनस रूट 3 काय येते चेक करू इधर रूट 5 मायनस रूट 3 इधर रूट 5 मायनस रूट 3 काय रूट 5 मायनस रूट 3 दोन वेळा म्हणून त्याचा स्क्वेअर ओके डिवायडेड बाय a प्लस b a मायनस b a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इथं a आहे रूट 5 चा स्क्वेअर मायनस रूट 3 चा स्क्वेअर a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर ने आता याचं a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर याचा यानुसार याचा एक्सपांड करायला काय पहा a स्क्वेअर मायनस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर या फॉर्मने आपण त्याला एक्सपांड करू a आहे इथं रूट 5 b आहे रूट 3 a स्क्वेअर म्हणजे रूट 5 चा स्क्वेअर मायनस ट्वाइस इनटू ट्वाइस ab ab मींस रूट 5 into root 3 plus b square means root 3 चा square divided by a square minus b square a square काय 5 चा root 5 चा square 5 minus root 3 चा square 3 ओके root 5 चा square काय येतो चेक करू आपण 5 minus 2 into 5 3 जा 15 ओके 5 3 जा 15 plus रूट 3 चा स्क्वेअर काय येईल 3 डिवायडेड बाय 5 मायनस 3 2 इज इक्वल टू 5 प्लस 3 काय येईल 8 5 प्लस 3 8 मायनस 2 रूट 15 डिवायडेड बाय 2 आता या 2 ने डिवाइड करायचं असेल इकडं तर आपल्याला कॉमन आधी काढावं लागेल डायरेक्ट आपण डिवाइड करू शकत नाही या दोन्ही मधून काय कॉमन निघेल वर्षातून 2 कॉमन निघेल तो आपण कॉमन काढू 2 इंटू कॉमन कसा काढायचा 2 इंटू 8 ला भाग जातोय 2 ने 2 4 जा इथं 4 उरले
मायनस इथं 2 कॉमन उरल्या गेल्यामुळे फक्त काय उरले √15 डिवायडेड बाय हे 2. लक्षात आले का पहा कॉमन कसा काढला मी 2 कॉमन काढला 2 टेक 2 इज अ कॉमन 2 4 चा 4 मायनस √15 कॉमन काढणे म्हणजे काय याचा जर गुणाकार केला तर हे आलं पाहिजे. ओके 2 2 कॅन्सल उरलं काय 4 √15 दिस इज आवर आन्सर. अशा पद्धतीनं आपण पूर्ण एक्सरसाइज 2.4 कंप्लीट केलेली. एक लास्ट प्रॅक्टिस सेट फक्त 10 मिनिटाचा राहिलेला आहे जो की उद्या तुमचं हे प्रकरण संपेल. अतिशय चांगल्या पद्धतीने प्रकरण घेतलेलं आहे मी पहा. पूर्ण प्रकरणाचा सराव करा वेळेवर जॉईन होत चला. तुमच्या मित्रांना सांगा हा चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि त्या उदाहरणांचा सराव करा. सगळ्या विद्यार्थ्यांना धन्यवाद.